मी शीतल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज ना मी माझं कपाट ऑर्गनाइज करणार आहे। तर त्या निमित्ताने मी तुमच्यासोबत कपाट आपण कशा पद्धतीने ऑर्गनाइज करायला हवं किंवा आपल्याकडे जर महागडे ऑर्गनायझर नसतील तरी सुद्धा आपण आपलं कपाट छान ऑर्गनाइज करू शकतो आणि ते बरेच दिवस तसेच्या तसे राहण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याच्या टिप्स सुद्धा मी आजच्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग सुरू करूया। माझ्या कपाटाची अवस्था बघितलेली आहे। चला तर आता मग पहिलं सुरुवातीला काय करूयात, हे सगळं कपाटातलं सामान जे आहे ते मी बाहेर काढणार आहे। प्रत्येक वेळी चेंजेस करत असते की कारण आमच्या दोघांचंच आणि कॉमन कपाट असल्यामुळे सतत मी कप्पे कधी हा कप्पा कधी तो कप्पा असं मी आलटून पालटून करत असते ऑर्गनाइज। त्यामुळे मी आता हे सगळे कपडे बाहेर काढणार आहे। चला तर सगळं कपाट मी असं रिकामं करून घेतले आणि सध्या आता हे रिकामं झाल्यानंतर कपाट असं दिसत आहे। तर हे कपड्यांचा पसारा मी करून ठेवलेला आहे। आता सगळी कपडे मी व्यवस्थित अशी घड्या घालून घेणार आहेत आणि मग मी कसं ऑर्गनाइज करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। एकसारख्याच घड्या असतील तर कपाट व्यवस्थित आपल्याला ऑर्गनाइज करता येतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा कपाट जेव्हा तुम्ही काढाल आणि जेव्हा तुम्ही कपड्यांच्या घड्या घालाल तेव्हा तुम्ही एकसारख्या त्या कपड्यांच्या घड्या घाला। तर इथे आता यांच्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत। आता मी माझ्या कपड्यांच्या त्याचबरोबर साड्यांच्या ड्रेसेसच्या सुद्धा घड्या घालून घेणार आहे। आणि हो, घड्या घालत असतानाच ना तुम्ही वेगवेगळे त्याचे सेक्शन करत चला, म्हणजे जीन्सचा वेगळा, ड्रेसेसचे वेगळे, त्याच्यानंतर साड्याच वेगळ्या, ब्लाउजेस वेगळे, म्हणजे आपल्याला ऑर्गनाइज करायच्या वेळेस अगदी आपण पटापट ऑर्गनाइज करता येईल। तुम्ही जर सगळं एकत्र घड्या घालून ठेवल्या तर पुन्हा आपण ऑर्गनाइज करताना ज्यावेळेस त्या साईडला केलं तर पूर्ण त्यांच्या घड्या विस्कटल्या जातात। त्यामुळे आधीच सेपरेट करून ठेवलं तर मग इझी होऊन जातं। कोणचे कपडे आहेत, इथे मी माझे ड्रेसेस घड्या घालून ठेवलेले आहेत। इथे माझ्या ह्या साड्या मी घड्या घालून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित। तर माझ्या यांच्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत। आता मी व्यवस्थित एकदा कपाट स्वच्छ असं पुसून घेणार आहे आणि मग कपडे ऑर्गनाइज करायला सुरुवात करणार आहे। कपाट ऑर्गनाइज करायच्या आधी प्रत्येक वेळी तुम्हाला कपाट हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पेपर टाकल्यानंतरच आपल्याला कपडे ऑर्गनाइज करायचे आहे। कारण कपाटामध्ये जे धूळ असते किंवा जो रंग असतो तो आपल्या कपड्यांना लागू नये म्हणून। मी व्हिडिओमध्ये जसं म्हटलं होतं की माझ्याकडे ऑर्गनाइज करण्यासाठी कोणतेही महागडे ऑर्गनायझर नाहीये, तर मी काय वापरते वेट दाखवते। तर हे आहेत माझे महागडे ऑर्गनायझर, जे की आपल्या प्रत्येकीच्या घरात आणि आपले पार्सल्स किंवा आपले वेगवेगळे गिफ्ट्स येत असतात त्यावेळेस आपल्याला असे बॉक्सेस मिळत असतात। तर मी या बॉक्सेसमध्येच मी माझे सगळे जे कपडे आहेत ते ऑर्गनाइज करते। आता कशा पद्धतीने करते चला दाखवते। तर सगळे टी शर्ट मी या बॉक्समध्ये फोल्ड करून ठेवणार आहेत। तर नेहमी टी शर्ट फोल्ड करताना किंवा टी शर्ट आपण बॉक्सेसमध्ये ठेवताना असे घड्या न घालता आपण त्याला असं एक फोल्ड करायचं आहे। हे बघू शकता, हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुमचे सगळे टी शर्ट बसून जाणार आहेत। आणि घड्या घालताना किंवा याच्यामध्ये ठेवताना ही जी ओपन जी साईड आहे ती नेहमी ह्या अशा पद्धतीने ठेवायची आहे, म्हणजे ते विस्कटले जात नाहीत। तुम्ही त्याच्या बाजूचा टी शर्ट काढला तरी। आता हे सगळे मी अशाच पद्धतीने ऑर्गनाइज करून घेते। टी शर्ट ऑर्गनाइज करून झालेले आहेत आणि मी डिसाईड सुद्धा केलेला आहे की यांच्यासाठी मी कोणता कप्पा देणार आहे। तर मी हा जो सेक्शन आहे हा मी यांच्यासाठी ठेवणार आहे। तर चला आता एक एक करून सेट करते। तर यांची कपडे आता ठेवून झालेली आहेत। आता फक्त हे जे नवीन कुर्ते वगैरे जे असतात आपले ते मला सेट करायचे आहेत, पण ते मी डायरेक्ट ठेवत नाहीत कारण आपण ते वर्षातून खूप कमी वेळा ते वापरले जातात आणि मग असेच ठेवले तर त्यांच्यावरती धूळ बसते। आणि म्हणून मी काय करते, आपले जे उषा असतात, उशांचे जे कवर असतात त्यांचा वापर करते मी यांना ठेवण्यासाठी। पाउचेस वगैरे पेक्षा सुद्धा ना मला हे बरं वाटतं
एकतर याचा कपडा खूप असा सॉफ्ट असल्यामुळे आपल्या कपड्यांना कसलाही वास वगैरे येत नाही. प्लास्टिकचा बऱ्याचदा काय होतो, खूप वेळ जर नाही यूज केलं तर प्लास्टिकचा वास येत असतो. म्हणून मग मी अशा जे आपले कवर असतात त्यांच्यामध्ये ऑर्गनाईज करते. आणि यांच्या कसं असतं, साड्या वगैरे ज्या असतात त्या आपल्याला दिसणं गरजेचं असतात, कारण आपण ते वारंवार वेअर करत असतो. मुलं खूप कमी, म्हणजे यांचं तर प्रमाण खूप कमी आहेत. अगदी मोठे मोठे जे सण असतात त्याच वेळेस असे कुर्ते वगैरे यूज केले जातात. त्याच्यामुळे मी त्यांना अशा पद्धतीने ऑर्गनाईज करते आणि ते हे ठेवून देते. साड्या हँग करून झालेल्या आहेत. आपल्याकडे असे कितीतरी ब्लाउजेस असतात किंवा अशा साड्यांवरचे जे ब्लाउजेस असतात जे आपल्याला मिसमॅच करायला आवडतात. म्हणजे मला तरी पर्सनली तसंच आवडत असतं. म्हणून मी काय करते, ब्लाउजेस जे आहेत ते सेपरेट मी त्यांना ऑर्गनाईज करत असते. त्यासाठी मी हा बॉक्स यूज करणार आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा कधी वेगळा आपल्याला ब्लाऊज हवा असेल तर आपण पटकन तो इझिली घेऊ शकतो. साड्यांना काही डिस्टर्बन्स होत नाही. तर चला आता मी ब्लाऊज करून ठेवते ऑर्गनाईज. फायनली मी सगळं कपाट ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. चला आता मी तुम्हाला मस्त अशी माझ्या कपाटाची टूर देते किंवा मी तुम्हाला कसं कपाट ऑर्गनाईज केले त्याबद्दल सांगते. चला. ढेंटडॅंग. तर चला आता एक एक सेक्शन मी काय विचार करून ऑर्गनाईज केलेलं आहे ते सांगते. तर सुरुवातीचं जे हे सेक्शन आहे हे साड्यांसाठी ठेवलेलं आहे. आणि ह्या साड्या मी हँग करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून एकतर त्या माझ्या डोळ्यासमोर मला पटकन दिसतील आणि मला पटकन घेतासुद्धा येतील. ज्यावेळेस छोटे मोठे आपले घरगुती कार्यक्रम असतात, सणवार असतात, कोणी आमंत्रण दिलेलं असतं त्यावेळेस घालण्यासाठीच्या या साड्या आहेत. त्यामुळे मी त्या अशाच हँग करून ठेवलेल्या आहेत. आणि ते एक्स्ट्राचे काही हँगर्स आहेत जे मला कधी भविष्यात जर नवीन साड्या हँग करायच्या असतील तर त्या मला लागतील, म्हणून मी तिथेच ठेवलेल्या आहेत. त्याच्याच खाली अजून जागा होती, तिथे मी या ऑर्गनायझरमध्ये माझे सगळे जे बेसिक आपले ब्लाउजेस असतात जे आपण डेली वेअर किंवा अगदी सिंपल साड्यांवरती छान असं मॅच करू शकतो ते हे माझे ब्लाउजेस आहेत. आणि त्याच्या मागे जे आहेत ते 2 पेटिकोट आहेत. ते कॉमन पेटिकोट आहेत जे आपल्या डेली कधीतरी मला लागू शकतात, म्हणून ते तिथे ठेवलेले आहेत. बाकी पैठण्या साड्यांचे पेटिकोट हे त्या साड्यांमध्येच पाउचेसमध्ये ठेवलेले आहेत. आता इथे सुद्धा काही ब्लाउजेस आहेत. आता हे 2 ब्लाउजेस जे आहेत ते मी आता रिसेंटली स्टिच करून घेतलेले आहेत आणि वरचा जो आहे तो रेडीमेड ब्लाऊज आहेत. आणि जे आपले खूप ब्रोकेडचे किंवा थोडे जास्त हेवी जे असतात, आपण जे फंक्शनलला घालतो ते ब्लाउजेस मी असे या पाऊचमध्ये ठेवलेले आहेत. आता हा सेक्शन अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेला आहे. त्याच्याच बाजूचा सेक्शन जो आहे तो मी माझ्या ड्रेसेससाठी, कुर्तीज वगैरे त्यासाठी ठेवलेला आहेत. आणि इतर बाजूचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये 1 पीस किंवा माझे काही असे ड्रेसेस आहेत जे मी खूप कधीतरी घालणार आहेत, म्हणून ते या साईडला ठेवलेले आहेत. आणि त्याच्याच वरती जो ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये मी माझे जीन्स आणि माझे जे काही टॉप्स आहेत ते ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. म्हणजे एकाच वेळी आपल्याला जीन्स आणि टॉप दिसली की आपल्याला मॅचिंग करायला सोपं जातं. आणि आता ह्या कपाटामध्ये ना जे काही तुम्हाला कपडे दिसत आहेत हे सगळे मीडियम टू हाय, म्हणजे आपल्याला कुठे जायचं किंवा चांगले ड्रेसेस ठेवलेले आहेत. आणि आपले डेली वेअरचे जे सिंपल ड्रेसेस असतात त्यासाठीचं वेगळं कपाट आहे, त्यामुळे तुम्हाला ती कपडे इथे दिसणार नाहीत. त्याच्यानंतरचं खालचं सेक्शन जे आहे ते मी आहूंसाठी ठेवलेलं आहे. आता तुम्हाला या सेक्शन कसं ऑर्गनाईज केलं सांगते. तर इथे जे आहेत हे त्यांचे खूप कधीतरी जे आता सध्या समरमध्ये ते यूज करणार नाहीत ती कपडे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे त्यांचे डेली वेअरचे जे शर्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत. इथे सगळे त्यांच्या पॅन्ट्स आहेत. आणि इथे जे 2 फॉर्मल पॅन्ट आहेत जे खूप कधीतरी यूज करतात, कारण त्यांचं ऑफिससाठी त्यांना फॉर्मल वेअर करायची गरज लागत नाहीत. आणि यामध्ये त्यांचे सगळे मी टी शर्ट ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत जे त्यांना पटकन घेतासुद्धा येतील आणि सगळे टी शर्ट दिसतात, त्याच्यामुळे ते कोणतं मॅच करायचं हे सुद्धा पटकन त्यांना समजून जाईल. आणि इथे मी शर्ट्स ऑर्गनाईज करताना काय केलेलं आहे, जे त्यांचे खूप वारंवार आता सध्या समर असल्यामुळे कॉटनचे जे शर्ट्स आहेत ते वापरले जातात ते मी वरती ठेवलेत. आणि जे थोडे हेवी आहेत ते मी खालच्या साईडला ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांना रोजच्या रोज घेताना ते काही पडणार नाहीत, घड्या व्यवस्थित राहतील. त्याच्या खालचं जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये हा मोठा पाऊच आहे. याच्यामध्ये मी माझ्या काही लग्नाच्या साड्या आहेत किंवा माझे जे लग्नाचे हेवी ब्लाउजेस आहेत ते याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत, कारण ते खूप कधीतरी लागतात आणि मी 2-4 महिन्यातून यांना थोडा वेळ हवा द्यायला ठेवत असते, त्याच्यामुळे मी त्या पाऊचमध्ये ठेवले. इकडे जी साड्या आहेत ते सगळे सेपरेट असं मी पाऊच पॅकिंग करून साड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे एकमेकांना त्या साड्यांचे काही त्रास होणार नाहीत, त्या सेफली राहतील, कारण त्या महागाच्या आहेत. आणि या खालच्या ज्या याच्यामध्ये आहेत मी सगळे आहूंचे ट्रेडिशनल जे कुर्ते वगैरे होते ते ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात जो खालचा आणि जो थोडा
मोठा कप्पा आहे. त्यामध्ये मी अगदी कधीतरी लागणारे आपले जे आठवड्यातून एकदा दोनदा लागणारे जे बेडशीट्स असतात किंवा उशांचे कवर आहेत ते ठेवलेले आहेत. याच्यामध्ये आपण महिन्यातून एकदा दोनदा शॉपिंगला जाताना ज्या मोठ्या मोठ्या पिशव्या लागतात, ज्या कापडी आणि छान आहेत त्या ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये जे किचनचे एक्स्ट्राचे जे हात पुसायचे नॅपकिन असतात ते ठेवलेले आहेत. त्याच्या बाजूच्या साईडला मी जे बाईकवरती जे जॅकेट लागतं ते ठेवलेलं आहेत. आता बाईक काय ते डेली ऑफिसला घेऊन जात नाही, ते कधीतरीच लागतं, म्हणून मी खाली ठेवलेलं आहेत. वरती त्या 2 टोप्या आहेत त्या विंटरला वगैरे लागतात म्हणून. आणि त्याच्याच बाजूला इस्त्री ठेवलेली आहे, जी आपल्याला कधी मला इस्त्री करायची असेल किंवा आहोंना इस्त्री करायची असेल तर पटकन ती मिळावी. आणि मला कपाट कधीच गच्च भरलेलं आवडत नाही, कारण मग काहीच गोष्टी आपल्याला पटकन मिळत नाही. त्यामुळे मी असे सुटसुटीत ऑर्गनाईज करत असते आणि थोडी स्पेस ठेवत असते. कधी आपण नवीन काही गोष्टी आल्या तर आपल्याला ठेवण्यासाठी जागा राहावी. आता इथे कपाटाच्या डोअरला ना 3 हुक्स आहेत, तर तिथे मी एक माझी हँडबॅग आहे, त्याच्यानंतर एक पर्स आहे, एक आहोंची हँडबॅग आहे आणि एक कॅब आहेत. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जेव्हा कधी घराबाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला त्या लागणाऱ्या आहेत, त्यामुळे त्या पटकन घेता याव्यात आणि पुन्हा जागच्या जागी ठेवता याव्यात, त्यामुळे अशा सुटसुटीत मी ठेवलेल्या आहेत. एक्स्ट्राच्या ज्या काय हँडबॅग्स वगैरे आहेत त्या मी बेडमध्ये ठेवून दिलेले आहेत साईडला. तर फायनली मी कपाट अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. पहिली टिप आहे ती म्हणजे तुम्ही कपाट ऑर्गनाईज करताना तुम्हाला डिक्लटरिंग ही वेळच्या वेळी तुम्ही करायलाच हवं. कारण आपल्या कपड्यामध्ये असे कितीतरी कपडे असतात जे आपल्याला आवडत नाहीत किंवा आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये होत नाहीत, आपल्याला त्या कपड्यांना काहीतरी डाग लागलेला असतो, तरी सुद्धा आपण ती कपडे तशीच कपाटामध्ये ऑर्गनाईज केलेले असतात. तर तुम्हाला ती वेळच्या वेळी सेपरेट करून घ्यायची आहेत, साईडला काढून घ्यायची आहेत आणि जेवढी आवश्यक आहे, जी तुम्हाला व्यवस्थित येतात, जी तुम्हाला खूप आवडतात, तीच कपडे तुम्हाला कपाटामध्ये ऑर्गनाईज करून ठेवायचे आहेत. नंबर 2, कपाट ऑर्गनाईज करत असताना तुम्ही शक्यतो सीझननुसार तुम्ही कपाट ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. जसं की आता समर सीझन आहे तर आपण कॉटनचे कपडे किंवा लाईट वेट कपडे खूप यूज करत असतो, तर ती कपडे तुम्हाला अशी हँगरला हँग करून ठेवू शकता किंवा अगदी इझिली आपण घेऊ शकतो अशा ठिकाणी तुम्हाला ऑर्गनाईज करून ठेवायचे आहेत. आणि जे आपले इतर जे सीझनचे असतील म्हणजे विंटर सीझनचे असतील कपडे, तर ते तुम्ही एका सेपरेट पाऊचमध्ये व्यवस्थित असं सगळ्यात खालच्या सेक्शनमध्ये तुम्ही सेट करू शकता, म्हणजे जिथे आपला रोजचा हात जात नाहीत आणि आपली ती कपडे सुद्धा व्यवस्थित असे तसेच्या तसे राहतील. नंबर 3, तुम्ही तुमच्या कपाटांचं जे कपड्यांचं जे कपाट आहे त्याचे जे सेक्शन असतात त्या सेक्शननुसार तुम्हाला कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, म्हणजे तुम्ही कमी जागेमध्ये तुम्ही जास्त कपडे सेट करू शकता. नंबर 4, आपल्याला जेवढ्या आवश्यक असणाऱ्या कपड्यांची खरेदी आपण करायला हवी. उगाच आवडले किंवा उगाच छान आहे म्हणून आपण घेतो, 1-2दा यूज करतो आणि ते कपडे तसेच कपाटामध्ये पडत असतात आणि अशा कपड्यांमुळेच खरं तर कपाटामध्ये खूप जास्त हा पसारा होत असतो. त्यामुळे तुम्हाला आवश्यक असतील, तुम्हाला खरंच त्याची गरज असेल त्याच कपड्यांची खरेदी करा, म्हणजे आपलं नेहमीच कपाट हे ऑर्गनाईज राहील आणि आपल्याला सुद्धा नेहमी आपल्या डोळ्यासमोर छान व्यवस्थित नीटनेटकं कपाट दिसतं. आणि आपल्या दिवसाची सुरुवात मला असं वाटतं कपाटापासूनच होत असते, कारण आपण ज्यावेळेस कपडे घ्यायला जातो आणि मस्त नीटनेटकं छान कपाट बघितलं की आपल्याला सुद्धा बरं वाटतं. तर ह्याच होत्या सगळ्या माझ्या अनुभवावरच्या टिप. तर आय होप सो तुम्हाला आवडल्या असतील आणि मी जे ऑर्गनाईज केलेलं कपाट आहे ते सुद्धा तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच देऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला नवीन कोणता विषयांचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा मला सजेस्ट करू शकता. तर चला मग भेटूया पुढे नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करत नाही तुम्ही, प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरच 1000चा टप्पा पूर्ण करायचा आहे. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.